Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता, याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल. तर शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचाही आरोप. तर ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट. शिंदेंचं प्रत्युत्तर. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील पुढील आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार. मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं, एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल. राऊतांचा दावा. तर राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. शिवसेना धनुष्यबाण शिंदेंकडेच राहील. बच्चू कडूंचं प्रत्युत्तर. शिंदेंच्या नेत्यांच्या माझ्या विरोधात बैठका. बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी जात प्रमाणपत्र रद्द. जरांगेंचा हल्लाबोल. तर जात पडताळणी समितीमध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. फडणवीसांसह बावनकुळेंकडून स्पष्ट. आरोप करायला फार अक्कल लागत नाही. ज्यांना सिस्टीम समजून घ्यायची नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं. भाजप नेते प्रवीण दरेकरांची मनोज जरांगेंवर टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर. शहांच्या हस्ते MUCFDCच्या नवनिर्मिती कार्यालयाचं उद्घाटन होणार. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत का घेतंय, अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल. तर AI स्टार्टअप कंपनीनं AI टूल सादर करण्यासाठी माझी माहिती घेतल्याचाही आरोप. शिक्षण आणि बेरोजगारीवर CJPचा एल्गार. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक या मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार. देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार. अभिजित दिपकेंची माहिती. आंदोलन केल्यानं जेनझी देशविरोधी ठरत नाही. जेनझी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक. मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट. हँडलूम डेच्या निमित्तानं हातानं विणलेल्या वस्तू खरेदी करण्याचंही आवाहन. राज्यात पशुधन विमा योजना लागू. अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत. शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी याला पोलिसांकडून अटक. तर पक्षातीलच मोठ्या नेत्यांचे ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. हिना गावितांच्या भावानं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं. जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील लाचखोरी. 1.5 लाखांची लाच स्वीकारताना प्राचार्य, अधीक्षक, लिपिक, ग्रंथपाल, शिपायाला ACBकडनं अटक. गुन्हाही दाखल. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याची MARDकडून घोषणा. सरकार आणि MARD प्रतिनिधींमध्ये चर्चा करून तोडगा काढा. हायकोर्टाचे निर्देश. इराण विरुद्धचं युद्ध लवकरच संपेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा हा दावा. तर इराणकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्याचंही विधान. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.